या मेहंदीनेच केस वाढतात, या मेहंदीनेच केसांना कलर पण येतो, कंडिशनिंग पण होते. पांढरे जर केस असतील ना, तर तुमचे नॅचरली काळे होण्यासाठी मदत होते. सोबतच तुमचे केस ड्राय आणि डॅमेज असतील, तर ते एकदम सिल्की आणि स्मूथ व्हायला मदत होते. सोबतच केसांची हेअर ग्रोथ फास्ट होते आणि तुमचे केस मेंटेन राहतात. ही प्रोसेस कशी करायची ते सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. चला तर मग सुरू करूया. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेतच आहे. तर बघा, केसांचे प्रॉब्लेम किंवा केसांना मेहंदी कशाप्रकारे लावायची हे तर सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्या अगोदर तुम्ही रिझल्ट्स बघून घ्या अगोदर. पूर्ण उन्हामध्ये शूटिंग केलेलं आहे. केसांची लांबी बघा, कलर बघा, कंडिशनिंग, स्मूथ केस जे आहेत ना ते बघा, टेक्स्चर बघा, डेन्सिटी बघा, ऑल ओव्हर केस केवढे हेल्दी दिसत आहेत ना ते अगोदर बघा आणि हे कसे झालेले आहे त्याची प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघूयात. तर बघा, केसांना मेहंदी लावणं हे किती महत्त्वाचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. पण ती एकदम हेल्दी पद्धतीने आणि कोणती मेहंदी वापरायची आणि ती कशाप्रकारे भिजवायची याचे खूप सारे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. पण आजचा जो हा हेअर पॅक आहे ना, हा खरोखर खूप डिफरंट आहे. यातील वस्तूसुद्धा खूप वेगळ्या आहेत आणि प्रोसेस कशी करायची ते आपण बघूयात. आणि त्या अगोदर किती वस्तू घेतलेल्या आहेत डिटेलमध्ये बघा आणि शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर दरवेळेस जी मी मेहंदी घेते की नाही, VLCCचा जो पॅक आहे, हर्बल मेहंदी आहे आणि खूप सुंदर याचे रिझल्ट्स आहेत. 2 पॅक मला लागतात आणि सगळ्या वस्तू तुम्ही बघितलेल्याच आहेत आणि स्टेप बाय स्टेप मी आता तुम्हाला ते सांगणार सुद्धा आहे की कोणत्या वस्तूंनी आपल्याला काय करायचं आहे. तर सगळ्या वस्तू तुम्ही बघितलेल्या आहेत. आता मी काय केलेलं आहे, एका कढईमध्ये 1 तांब्या म्हणजेच जवळ-जवळ 1.5 ग्लास एवढं पाणी असेल आणि याच्यामध्ये छोटे 3 म्हणजेच मोठे 2 चमचे मी चहा पावडर टाकलेली आहेत, 2 चमचे मेथी टाकलेले आहेत, 2 चमचे कलोंजी आणि 2 चमचे मी जवस टाकलेले आहेत आणि भर एवढा कढीपत्ता टाकलेला आहे. तर बघा, डिकॉक्शन आपण दरवेळेस रेडी करतो त्याच्यापेक्षा हे थोडंसं डिफरंट आहे. कारण की बघा, कलरसाठी आपण या ठिकाणी चहा पावडर वापरलेली आहे. चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडंटसुद्धा असतात केसांसाठी, ते सुद्धा खूप उपयुक्त आहे. मेथ्या कलोंजी हे केसांना स्पेशली वाढण्यासाठी आणि केसांना नॅचरली म्हणजे स्कॅल्प हेल्दी ठेवण्यासाठी म्हणा किंवा कलोंजीने तर काळा कलर येण्यासाठी नॅचरली फार महत्त्वाचा आहे. कढीपत्ता पण स्पेशली बघा हेअर ग्रोथ, केस गळती थांबण्यासाठी आणि मेथ्यासुद्धा त्याच्यावरतीच काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जवस या ठिकाणी आपण टाकलेलं आहे की आपल्याला एक जेल पाहिजे आहे. केस वाढण्यासाठी जवसाचं खूप उपयुक्त आहे आणि केसांना स्मूथ करण्यासाठी ओमेगा फॅटी ॲसिड्स असल्यामुळे, व्हिटॅमिन ई असल्यामुळे की नाही हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या केसांना. आत्ता बघा, दरवेळेस आपलं जे डिकॉक्शन असतं ना ते पातळ स्वरूपाचं असतं आणि असंच कलरफुल असतं. यावेळेस हे जेल बनलेलं आहे जे की खूप केसांना हेल्दी ठरणार आहे. जेणेकरून आपल्या केसांना याच्यामध्ये अंड टाकायची काहीच गरज पडणार नाही. हे जेल पुरेसं आहे. तर ते गाळून ठेवायचं थंड होण्यासाठी आणि पुढील प्रोसेस आपण बघूया. तर अर्धं बीट घेतलेलं आहे मी इकडे आणि एक 5 ते 6 आवळे कट करून घेतलेले आहेत. त्याच्यासोबतच बघा 10-15 मी जास्वंदीची फ्रेश फुलं घेतलेली आहेत. एक ॲलोवेराचं पान घेतलेलं आहे. सगळ्या वस्तू आपण या ठिकाणी फ्रेश वापरणार आहोत. आता या वाटीमध्ये काय आहे ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते. पण अगोदर हे जे सगळ्या वस्तू आहेत ना 4 मेन, तर त्या वाटून घेतलेल्या आहेत. आता बघा, प्रत्येकाचं ना सेपरेट पाणी किंवा रस काढण्यापेक्षा, जेल काढण्यापेक्षा काय करायचं, सोपी प्रोसेस म्हणून या सगळ्या वस्तू आपण एकत्रितपणे वाटायच्या आणि एका कापडातून गाळून घ्यायचं. आता बघा, जास्वंदीच्या फुलांपासून कलर तर भेटणार आहेत, सोबत खूप न्यूट्रिएंट्स आहेत आणि खूप हेल्दी आहे आपल्या केसांसाठी. ॲलोवेराचं पण तेच आहे, त्यातून जेल ॲड होणार आहे आणि केसांना वाढण्यासाठी मदत करणार आहे. बीट आपण कलरसाठी वापरतोय आणि बीटसुद्धा हेल्दी आहे आणि आवळा तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आवळ्याचे किती फायदे आहेत केसांसाठी. तर या 4ही वस्तू आपण एकदम फ्रेश नॅचरल घेतलेल्या आहेत. या सगळ्या आपण पावडर घेऊ शकतो. पण बघा, ज्यावेळेस तुम्ही सगळ्या फ्रेश वस्तू घेऊन जर ही प्रोसेस कराल, थोडासा वेळ जातो, पण खूप हेल्दी होतात केस ना. मला एवढा अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं मी या सगळ्या वस्तू जमा करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतरच मेहंदीची प्रोसेस करते. आता बघा, सेपरेट करण्यापेक्षा ह्याचं मी एकत्रितपणे पाणी प्लस जेल हे काढलेलं आहे आणि हे खूप सुंदर याचा कलर पण आलेला आहे आणि तोच आपल्या केसांमध्ये उतरणार आहे. आता या वाटीमध्ये काय आहे तुमच्या लक्षात आलं का? अगोदरचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की मी आवळ्याचं तेल केलेलं होतं. तेही फ्रेश आवळे होते आणि जे गाळून राहिलेलं होते की नाही, तर ते आवळाच होता. त्याच्यात तेलाचं प्रमाणसुद्धा होतं. तसंच मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि ते छान त्याच्यात पाणी टाकून एकदम त्याची स्मूथ पेस्ट केलेली आहे. एकंदरीत आपण आवळ्याचा वापर जास्त करतोय कारण की बघा,
स्पेशली ज्यांचे पांढरे केस व्हायला लागलेले आहेत किंवा प्रीमॅच्युअर ग्रे हेअर आहेत, थोडेफार आहेत ना, त्यांना नॅचरली कलर येण्यासाठी, एक काळा कलर येण्यासाठी आणि केसांना एक चमक येण्यासाठी आपण आवळा जास्त वापरलेला आहे आणि तो खूप फायद्याचा ठरतो. आता बघा प्रोसेस स्टार्ट करणार आहोत भिजवण्यासाठी. तर जे मी जेल म्हणा किंवा जे कलरचं पाणी काढलेलं आहे की नाही सगळ्या मेन गोष्टीतून, तर ते अगोदर ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे मी 2 पॅक घेतलेले आहेत मेहंदी ती सगळी काढलेली आहे. माझ्या केसांच्या लेंथनुसार मला 2 पॅक लागतात. तुम्हाला जेवढी मेहंदी लागते ना तेवढं तुम्ही ॲड करू शकता. आता परत विचारतात की नेमकी मेहंदी कोणती वापरायची? परत मी तेच सांगते की जेवढं तुम्हाला हर्बल म्हणजे मेहंदीची पानं जी असतात ना ओरिजिनल ती मेहंदी वापरा. पतंजलीची छान आहे, नुपूर छान आहे आणि ही VLCCची या 4 गोष्टींचे आणि गणपती छाप जी सुट्टी मेहंदी असते ना, या 4-5 गोष्टी मी सांगते दरवेळेस तुम्हाला, की ज्या मी वापरलेल्या आहेत. तर बघा त्याच्यातच मी जे जेल आपण काढलेलं होतं बघा कसं घट्ट खूप सुंदर झालेलं आहे. सुरुवातीचं जे जवसाचं किंवा मेथ्या सगळ्यांचं आणि आवळाचं सुद्धा जे वाटून घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी एकत्रितपणे ॲड केलेल्या आहेत आणि मेहंदी छान अशी आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता भिजवण्यासाठी डिकॉक्शन कमी पडेल ना, यासाठीच जे आपण सुरुवातीला चहा पावडरचं किंवा जेल बनवलेलं होतं की नाही, त्याच्यातच उरलेल्या ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून थोडंसं पाणी मी सेपरेट काढलेलं होतं. हे असं बघा हे त्याच कलरचं आहे, फक्त पातळ आहे. जर कमी पडेल ना तर लागेल यासाठी मी काढून ठेवलेलं आणि बघा कमी पडलं थोडंसं कारण की दुसरं पाणी आपण इकडे वापरलेलंच नाही. प्रॉपर जेल जे पण काही डिकॉक्शन रेडी केलेलं आहे आणि आवळ्याचं जे आहे ना याच्यातच आपण मेहंदी भिजवलेली आहे आणि खूप हेल्दी बनलेला आहे हा पॅक. असा पॅक तुम्हाला कुठेही रेडीमेड भेटणार नाही. याच्यासाठी थोडीशी मेहनतच करावी लागते. 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेही घरीच बनवलेलं हर्बल आहे. सगळ्याच वस्तू याच्यातील बघा किती हेल्दी आहेत आणि हा फक्त कलरसाठी मेहंदीचा पॅक नसून केस वाढवण्यासाठी किंवा ऑल ओव्हर केसांना तुमच्या मॅनेज करण्यासाठी ना खूप मदत ठरतो. एवढं जरी तुम्ही प्रोसेस महिन्याला केली ना तरीसुद्धा तुम्हाला खूप जास्त अशा काही गरज पडणार नाहीत दुसऱ्या रेमेडीज करण्याच्या. आता बघा रात्रभर हे असं झाकून ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा मेहंदीने मस्त असा कलर सोडलेला आहे. लोखंडी कढईमध्ये ज्यावेळेस आपण मेहंदी भिजवतो याच्यामध्ये आपण सगळ्या वस्तू अशा नॅचरली टाकलेल्या आहेत. स्पेशली आवळ्याचं प्रमाण असं टाकलेलं आहे त्याच्यामुळे की नाही आणि परत एकदा थोडंसं फ्लफी करून घ्यायचं आहे. तेच उरलेलं पाणी मी तसंच ठेवलेलं आणि आता बघा जसं आपण केसांना मेहंदी लावतो ना तसं ते फ्लफी बॅटर तयार करायचं आहे. मेहंदी तशी तयार करून घ्यायची आहे. पूर्ण अगोदरचा मेहंदीचा कलर बघा आणि आत्ताचा कलर बघा एकदम काळपट झालेला आहे. आणि हीच खासियत आहे, की मग केसांना की नाही असं लाल ऑरेंज कलर न दिसता केस असे काळपट दिसतात नॅचरली आणि तो खूप सुंदर कलर दिसतो. आता बघा ॲप्लिकेशन बघूयात आपण तर पूर्ण बघा माझे केस खूप हेल्दी आहेत, पण तरीसुद्धा मी हे मंथली करते. का तर रूट्स बघा जिकडे-जिकडे ग्रे हेअर आहेत की नाही तर ते असे त्याचा कलर गेलेला आहे किंवा आपण केस धुतो आणि रूट्सकडे ना थोडेसे ड्राय पण केस होतात कारण की वरचा जो लेयर असतो आपला केसांचा तो उन्हाने म्हणा किंवा धुळीने किंवा बाहेरच्या वातावरणाने थोडंसं ड्राय झालेले असतात केस आणि त्यांना परत रिपेअर करण्यासाठी ही मंथली प्रोसेस करते मी आणि त्याच्यामुळेच मग केस आपले खूप छान राहतात. तर बघा पूर्णपणे केसांना मेहंदी लावलेली आहे. खूप वेळा मी मेहंदी कशी लावायची, स्वतःच कशी लावायची सगळं सांगितलेलं आहे. सगळ्या केसांना एकदम छान पुरेल ना अशी एवढी मेहंदी लावायची आहे. सगळे केस डीप त्याच्यामध्ये पूर्णपणे हे झाले पाहिजे, बुडाले पाहिजे किंवा एवढी मेहंदी लावायची आहे. पुसट-मुसट मेहंदी लावायची नाही. जर तुम्हाला चांगला कलर हवा असेल तर आणि त्याच्यानंतर एका कॅरी बॅगने असं छान कव्हर करून घ्यायचं आणि पूर्ण 3 तास जाऊ द्यायचे. त्याच्यानंतरच कलर छान येतो. आता बघा तुम्हाला मी थोडेसे माझे व्हाईट हेअर जे झालेले आहेत ना ते दाखवलेले होते वरच्या साईडला बघा भांगामध्ये किंवा साईडला आणि त्याचा पूर्ण ऑरेंज कलर म्हणजे खूप असा ऑरेंजपेक्षाही पुढे काळपट कलर झालेला आहे आणि हे एकाच लावण्यामध्ये एवढे सुंदर केस झालेले आहेत. खूप भारी कलर आलेला आहे. तरीसुद्धा बघा जसं की तुम्ही टायटल बघितलं असेल की जास्त काळ जर केसांना कलर मेंटेन ठेवायचं असेल तर परत काय करायचं आणि डबल किंवा 15 दिवसाला प्रोसेस करण्यापेक्षा जी उरलेली मेहंदी होती बघा दुसऱ्या दिवशीची आता ही प्रोसेस आहे. 1 दिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी परत बघा कलर खूप छान चढतो सुद्धा आणि जी कढईमधली मेहंदी आहे ना ती जास्त काळी होते आणि त्याच्यानंतर मग हा पॅक लावायचा कुठे फक्त फ्रंटचा जो एरिया आहे की नाही किंवा ज्यांचे व्हाईट हेअर्स जास्त आहेत ना त्यांनी तसा लावायचं. मला जेवढं गरज आहे तेवढंच मी लावलेलं आहे
आणि परत 3 तास असंच ठेवायचं. बघा सगळे केस पाठीमागचे बांधलेले आहेत आणि फक्त वरच्या केसांना मी लावलेलं आहे. कारण की फ्रंटचे केस जे आहेत ना, ते खूप छान कलर येण्यासाठी आणि परत 3 तास ठेवायचं. 2 दिवस जातात, पण खूप सुंदर केस होतात. आता बघा केसांचा ओरिजिनल कलर बघा आलेला खूप भारी झालेले आहेत. उन्हामध्ये सुद्धा दाखवते. तर उन्हामध्ये असं थोडंसं रेडिश कलर, लाल कलर दिसतो. जसं मरून कलर किंवा काळपट लाल दिसतो बघा. एकदम लाल किंवा ऑरेंजसुद्धा दिसत नाही. आणि फक्त ही मेहंदीचीच प्रोसेस आहे. त्याच्यानंतर बघा छान असं ऑइलिंग करायचं. तिसऱ्या दिवशी मी छान असं ऑइलिंग करते आणि त्याच्यानंतर मग चौथ्या दिवशी शॅम्पूने केस धुते. असे माझे 2-4 दिवस जातात. पण फायनल रिझल्ट्स ज्यावेळेस बघतो ना, त्यावेळेस केस असे बघण्यासारखे होतात. पूर्ण उन्हामधलं शूटिंग आहे. यावेळेस मी अजिबात लाईट पुढे घेतलेलं नाही, कारण की तुम्हाला नॅचरली केस दिसावेत. नॅचरली सगळ्याच गोष्टी ॲड केल्यानंतर खरोखर ही मेहंदीची जी प्रोसेस आहे ना, याने केस वाढतातच. हे मी अनुभवलेलं आहे. तुम्ही सुद्धा अनुभवा. ही प्रोसेस करा आणि तुमच्या केसांमध्ये बदल तुम्ही घडवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा. धन्यवाद.